हॅलो, कसं आहात सगळे? तर आज मी ना चॉकलेट गणाशची रेसिपी शेअर करणार आहे. हा एक म्हणजे चॉकलेट सॉससारखंच असतं, बट कसं आहे चॉकलेट सॉस हा मेल्ट झाल्यानंतर जेव्हा तो थंड होतो, तेव्हा ते परत चॉकलेट बनायला लागतं. तर गणाश हे असं नसतं. गणाशचं टेक्स्चर क्रीमी असतं आणि हे डार्क चॉकलेटचं, व्हाईट चॉकलेटचं आणि मीडियम जे आपले कंपाऊंड असतात त्याचं बनवलं जातं. आणि मी डार्कचं बनवत होते कारण की हे चपातीबरोबर तुम्ही जसं की आपलं ते काय म्हणतात त्याला चॉकलेट सिरप या अजूनही प्रिझर्वेटिव्ह बनवले खूप गोष्टी अशा असतात ज्या आपण ब्रेडला लावून खातो किंवा चपातीबरोबर खातो. त्यापेक्षा आपलं घरगुती आपण मुलांसाठी हे बनवलं ना तर हे खूप फायदेमंद आहे आणि चांगलं आहे. जे की घरगुती पण आहे आणि आजकाल खूप गोष्टी भेसळयुक्त आहेत, तर हे सगळ्यात इझी बनवायला आहे. तर बघा, मी डार्क चॉकलेट कंपाऊंड असतं ते मी घेतलं होतं, अर्धच घेतलेलं आहे, 2 स्लाईस. त्यानंतर मग 1 वाटीभर क्रीम तुम्ही अंदाजे घेऊ शकता, 50-50 घेऊ शकता. जसं की 50 ग्रॅम चॉकलेट डार्क कंपाऊंड आणि 50 ग्रॅम क्रीम, असं तुम्ही 50-50 घेऊ शकता. त्यानंतर क्रीम ही ना जरा बॉईल्ड होऊन द्यायची. क्रीमचं टेक्स्चर मेल्टेड करून घ्यायचं, जे की घट्ट असतं ना. तर क्रीम ही गरम झाली ना तर कंपाऊंडला वितळवायची काही गरज नाही आहे, डायरेक्ट ते क्रीममध्ये मेल्ट होऊन जातं. आणि इथे ज्या क्रीमच्या गुठळ्या आहेत ना त्या मी काढून घेत होते. आता त्या गुठळ्या काढून घेते. तर बघा, मी गॅसवरती मस्त असं गरम करायला घेतलं आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस केकचं काम करायचं तर ह्या स्पॅच्युलाची खूप मदत होते, कारण की ते आजूबाजूला चिटकलेलं आहे स्पॅच्युलाने लगेच निघून जातं. आणि इथे बघा, मी जे कंपाऊंड होतं चॉकलेटवालं त्याच्यामध्ये क्रीम टाकली आहे आणि ते मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स केल्यानंतर ह्याच्या जे गुठळ्या असतात किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की ह्याचं टेक्स्चर मी लास्टला दाखवेल तो थोडं घट्ट आहे, तर तुम्ही थोडीशी क्रीम अजून गरम करून ह्याच्यात टाकू शकता. आणि ह्याच्यातलं पूर्ण चॉकलेट वितळून घ्यायचं आहे आपल्याला, जराही यात गुठळ्या नाही ठेवायच्या. आणि तुम्ही त्याला लास्ट स्टेपला जाळीमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की जे गठ्ठे वगैरे असेल किंवा जे गाठी राहिलेले असेल ते निघून जातील. आणि इथे बघा, माझं मेल्ट व्हायला लागलं होतं. क्रीम टाकल्याच मेल्ट होतं कंपाऊंड हे फ्रीजमधून काढून ठेवायचं अर्धा तास आधी, म्हणजे ते एकदम नॉर्मल टेम्परेचरमध्ये येतं. त्यानंतर इथे बघा, मी तो बोल्ड खाली केला होता आणि त्याच पॅनमध्ये मी चॉकलेट फोल्ड करून घेतलं आहे. इथे मी आता एक जाळी ठेवली आहे, जी पुरण वाटायची आपली जाळी असते ना तशी कुठलीही जाळी घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो सॉस बनवला होता, जे की गणाशचं सिरप होतं, ते मी त्यात टाकून घेते आणि ते पूर्ण जाळीतनं एकदा स्ट्रेन करून घेते. त्यामध्ये कसं होतं की जे लम्स वगैरे असतात किंवा छोटे छोटे कण असतात चॉकलेटचे, हे येत नाही आणि एकदम क्रीमिश टेक्स्चर येतं. आणि गणाश हे बनवल्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. जसं की आपण रात्री बनवलं तर ते रात्रभर पूर्ण ओव्हरनाईट आपण ते बाहेरच ठेवायचं आहे. आणि नंतर मॉर्निंगला तुम्ही गणाशे फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर जसं आपला आईस्क्रीमचा स्कूप येतो ना तसं गणाशचं टेक्स्चर होतं, एकदम क्रीमी असं घट्ट. सॉससारखं अजिबात होत नाही, ह्याचंच टेक्स्चर जरा वेगळं असतं. आणि केक बेसवर लावण्यासाठी एकदम बेस्ट जरिया आहे, जसं की आपण चॉकलेटचं हे लावतो. मी ह्याच्यानंतरची रेसिपी कपकेकची बनवली होती, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी पहिलं गणाश बनवलं होतं म्हणून त्याची मी रेसिपी टाकून घेते. ह्याचं शाईन बघा किती आली आहे, काहीच कमतरता नाही आपल्या गणाशमध्ये, आपल्या बाहेर जसं बनवतो तसंच. आणि कुठल्याही डब्यामध्ये फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता, डब्यामध्ये एअरटाईट ठेवायचं फक्त. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना चपातीबरोबर ब्रेडबरोबर तुम्ही लावून देऊ शकता, केक्स पेस्ट्रीमध्ये टाकू शकता. आजकाल बाहेरच्या गोष्टी खाण्यापेक्षा घरच्या घरीच गणाश रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.